श्रीमान रोशनदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. दुसऱ्या टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधा. दुसऱ्या टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. त्याचबरोबर काही विशेष सन्मान आहेत. श्रीमान प्रवीणजी गायकवाड साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात. आम्ही निलेश आजार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी गायकवाड यांचा सन्मान करावा. श्रीमान जयवंतजी विर्ले साहेबांचं नुकताच आगमन होत आहे. आम्ही विनंती करतो विर्ले साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावा. स्पर्धेच्या वतीनं आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. प्रवीणजी गायकवाड साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती आपण करतोय. आम्ही विनंती करतोय निलेशजी आजार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी गायकवाड यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. स्वतः भरत विर्ले आज इन ऍक्शन दिसणार आहेत. भरत पेरणे आज इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर श्रीमान धर्माजी दळवी साहेबांचा देखील सन्मान होणार आहे. पर तत्पूर्वी प्रवीणजी गायकवाड साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. प्रवीणजी गायकवाड साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर धर्माजी दळवी साहेबांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. आम्ही विनंती करतोय पुढील सन्मान करण्यासाठी भावेश बोंबे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं आपण करावा. एक काही विश्वासू शिलेदार आहेत आमच्या सरपंच साहेबांचे, आणि त्याच विश्वासू शिलेदारांचा आम्ही सन्मान करतोय. शंकू डांगरे यांचं आगमन झालेलं. शंकू ग्राफिक डिझायनरचे ओनर शंकू डांगरे यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. श्रीमान उद्योगपती कृष्णाजी घाटे साहेबांच्या वतीनं पारितोषिके विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजी करत असताना कोलार टीमनं, तर त्यांच्यासाठी तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक खेचली दामोदर टीमसाठी देखील पारितोषिक आहे. चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन दामोदर संघाला देखील सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर कार्यसम्राट सरपंच श्रीमान महेशजी विर्ले साहेबांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक दोन्ही संघांसाठी षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी देखील तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. कार्यसम्राट, कार्यकुशल नेतृत्व, ग्रामपंचायतीने टाकलेली त्यांच्यावरती जबाबदारी आणि त्या जबाबदारीशील काम त्याने केलेलं, कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याच सरपंच साहेबांची ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. आणि दोन्ही टीमसाठी षटकार हॅट्रिक असू द्यात किंवा विकेट हॅट्रिक असू द्यात, त्यांच्याच ग्रामपंचायतीमधील हे दोन्ही विश्वासू संघ खेळत आहेत आणि त्यांच्यासाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर मंगेशजी विर्ले साहेबांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना विनंती की आपण या स्टेजवरती या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आपण करणार आहोत. तत्पूर्वी चष्मा कोणाचा तरी हरवलेला, त्या कारणास्तव आम्ही आपल्याला विनंती करत आहोत, जर कोणाचा चष्मा हरवला असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे, तो आपण घेऊन जावा. दामोदर टीम आपला 12th मॅन आहे. दामोदर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. जशी मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूयात योगेश ढोळे सर यांचा आवाज येणाऱ्या पुढील सत्रासाठी. धन्यवाद. धोत्रे टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धोत्रे टीमचे कॅप्टन बाबू दुरे, आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक होतं, ते देखील आपण घेऊन जावा.
धोत्रे टीम आपला कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचे. धोत्रे टीम दरम्यान आपण मॅच पाहतो या ठिकाणी काव्या 11 धामोते आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री 11 गावदेवी कोल्हार आहे. या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. बॅटिंग करते आपण पाहता या ठिकाणी काव्या 11 धामोते टीम आणि फिल्डिंगसाठी आपण पाहता श्री 11 गावदेवी कोल्हार आहे. इथून पहिली विकेट आली आपण पाहताय. परेश दलबी खऱ्या अर्थानं बाद झालेत. कल्पेश जाधव आणि त्याच्या साथीनं सोनू मोरे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकामध्ये दाखल झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय सुमित गोमारे गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलमध्ये 2 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 धाबा धावफलकावरती आल्यात. 1 विकेट आली आहे. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला नक्कीच पहिल्या फेरीतील अगदी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला बेकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये एक्सेल अशी पाहायला मिळेल. सन्माननीय परेशजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर अनिकेतजी हजारे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे या आपलं सहर्ष स्वागत सरपंच चषक 2025 मध्ये. त्याचनंतर सूरजजी घोडबिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा धावफलकावरती आहेत. 1 विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुमित गोमारे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर श्री 11 गावदेवी कोल्हारे टीमकडनं करत असताना P1चं पहिलं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं टॉस जिंकला होता. श्री 11 गावदेवी कोल्हारे टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. तो का घेतला हे दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय सुमित गोमारे अपील झाली आहे. लाऊडली अपील झाली आहे. पंच इथून सांगतात षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या पाहायला मिळतील आपल्याला 2 विकेट आली. ती एक जबरदस्त स्पेल पाहायला मिळालं P1च्या पहिल्या षटकामध्ये. सन्माननीय तुषारजी गोमारे यांच्याकडून कोल्हारे टीम जर का क्वालिफाय झाली तर टी शर्ट्स आणि कॅप त्यांना देण्यात येतील. तुषारजी गोमारे साहेबांकडनं हे खऱ्या अर्थानं पारितोषिक लागलं गेलं आहे. टी शर्ट संपूर्ण टीमला टी शर्ट्स असतील आणि त्यानंतर कॅप देखील असतील जर का टीम या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाली. पहिलं षटक जबरदस्त पाहायला मिळालं. कमालीचं षटक राहिलं. त्या षटकामध्ये फक्त 2 धाबा आल्या. विकेट 1 आली आहे. इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळालं. जिथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. विकेट पाहायला मिळाले. फक्त 2च धाबा आल्या. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर भरपूर सारी जबाबदारी असते. कारण की या षटकामध्ये जर विचार करायला गेलो तर फक्त 2च क्षेत्ररक्षक हे अगदी बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असतात. अशा परिस्थितीमध्ये जी कठीण परिस्थिती आहे जिथे खऱ्या अर्थानं फलंदाज मोठे फटके मारत असतात इनफिल्डच्या वरून अगदी आपण पाहताय त्या कठीण परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती सुमित गोमारे यांची. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय आता आपल्याला गोलंदाज इथून पाहायला मिळतील. बंटी बाघे आणखीन एक चांगला गोलंदाज श्री 11 गावदेवी कोल्हारे टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं श्री 11 गावदेवी कोल्हारे टीम अगदी कर्जतच्या बामच्या मळ्यामध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला होता जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला होता. 30 टीम इन ॲक्शन अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते या सरपंच चषक 2025 मध्ये.
मैदानाची थोडीशी आखणी चालू आहे. अगदी आपण पाहत आहे आमचे आयोजक त्या ठिकाणी दाखल झालेत, मैदानाची आखणी करतायत. आणि इथून जर पाहायला गेलं तर 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 2 धाबा आलात. बॅटिंग करते आपण पाहत आहे या ठिकाणी काव्या 11 दामोते टीम. पहिल्या सत्रामध्ये 1 विकेट. अगदी आपण पाहत आहे परेश दलबी जे खऱ्या अर्थानं हार्ड हिटर फलंदाज आहेत दामोते टीमचे, ते मात्र परतलेत. त्यानंतर आता कल्पेश जाधव आणि त्याच्या साथीनं सोनू मोरे ज्यानं खऱ्या अर्थानं 4 चेंडू निर्धाव खेळलेत. 3रा क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, परंतु गोलंदाजी देखील त्याच ताकदीची राहिली होती. प्रत्येक बॉल अगदी आपण पाहताय वेगळ्या टप्प्यावरती, नियंत्रणामध्ये वेग देखील प्रचंड होता, परंतु त्या वेगावरती अगदी अचूकता देखील आपल्याला पाहायला मिळाली, नियंत्रण पाहायला मिळालं. एक बॉल अगदी आपण पाहताय लेग ब्रेक पद्धतीचा, त्यानंतर अगदी आपण पाहताय ऑफ ब्रेक पद्धतीचा फुल लेनचे बॉल पाहायला मिळाले. अगदी आपण पाहताय बाउन्सर देखील पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुमित गोमारे या गोलंदाजानं या ठिकाणी फेकला गेला आणि त्याच गोलंदाजीनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट झाली आहे. 2च धाबा इथून बनवू शकली आहे. अजूनही उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या 4 षटकांमध्ये टार्गेट इथून सेट करायचं आहे काव्या 11 दामोदर टीमला. आता प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळावं लागेल. आता इथून तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, इथून तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सेकंड ओव्हरमध्ये बंटी बागे पहिला बॉल फुल लेनचा होता समोरच्या दिशेनं लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 कंप्लीट झाली आहे. फेके देखील अचूक पाहायला मिळते नॉट स्ट्राईक एंडवरती. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. एका दाब्यानं जर पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 3 वरती. 3 धाबा धावफलकावरती आलात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. धोत्रे टीमचा कॅप्टन योगेशजी रसाल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस होता. यावेळी अगदी आपण पाहताय कनेक्ट करू शकले नाहीये, तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर आमंत्रण असतं फलंदाजांसाठी, परंतु हे आमंत्रण स्वीकारता आलं नाहीये ते फलंदाज सोनू मोरेला. त्यांना आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 डॉट बॉल खेळलेत आणि 4 धाबा त्याच्या वैयक्तिक या धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल अगदी आपण पाहताय ब्लॉक होलमध्ये टाकला होता. चांगली बॉलिंग चालू आहे. बंटी बागेचे देखील एक चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर करतोय. डॉट बॉल इथून फेकतोय. इक्वेशन खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये तर डॉट बॉल इथे मोठ्या प्रमाणामध्ये फेकण्यात आले आहेत ते श्री 11 गावदेवी कोलारे टीमकडनं. आत्तापर्यंत आपण पाहताय 6 डॉट बॉल आलेत आणि अगदी आपण पाहताय 3 बॉलमध्ये 7 धावा धावफलकावरती आल्यात. 1 विकेट आली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक का आम्ही फिल्डिंग स्वीकारली आहे हे दाखवतायत. यावेळी अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज पोहोचलेत. 1 धाव इथून देखील कंप्लीट झाले. अगदी बरोबर आपण पाहताय मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक लावला, त्याच्या बरोबर हातामध्ये चेंडू होता. व्यवस्थित गॅदर झालं असं डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु 1 धाव इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानिशीर धाबा धावफलकावरती आल्या त्या 8. ऑन स्ट्राईक आता कल्पेश जाधव. हाफ ट्रॅकर होता. पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल. बॉल सीमा पार. षटकार. चला वैभवजी रसाल साहेब आपण या दामोते टीमचे कॅप्टन धोत्रे टीमचे कॅप्टन योगेश वैभव रसाल
चला चला, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबाधाव फलकावरती आल्यात त्या 14. आपण पाहता एक षटकार एक चौकार बंटी भाग्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळाला. पुनश्च एकदा आपण पाहता आता तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. कनर बुंडेरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. इथे अगदी आपण पाहताय विकेट खऱ्या अर्थानं सॅक्रिफाईस करावी लागते सोनू मोरेला. कल्पेश जाधवला इथून स्ट्राईक हवी आहे. आणि आता खऱ्या अर्थानं जर इथून काव्या 11 दामोते टीमला जर का टार्गेट सेट करायचं असेल ना, तर जास्तीत जास्त स्ट्राईक ही आता कल्पेश जाधवकडे असणं देखील गरजेचं आहे. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून तसं अगदी आपण पाहतोय फटका देखील पाहायला मिळाला. बंटी बागेच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहत होतो. आणि खऱ्या अर्थानं सोनू मोरे खऱ्या अर्थानं डॉट बॉल खेळत होता. ते प्रेशर होत होतं आणि त्याला इथून मात्र परतवलंय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय नांदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय 14 धाबा धावफलकावर. धाबा धावफलकावरती आला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. करणचं आपण पाहताय ज्या प्रकारे आपण पाहताय सुमितनं गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये बंटी थोडीशी मागणी कामगिरी करत असताना अगदी त्याच्या विरोधामध्ये 12 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत 14 आल्या धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे करणच्या. इथे फटका चांगलाय, बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. कल्पेश जाधवचा आणखीन एक तडाखा षटकार. थँक्यू डीजे. सन्माननीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खोलारे रोशनजी मस्कर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. इथे अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता, स्लॅश केलाय. शॉट थर्डमॅनला बीट करत बॉल डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. तब्बल 10 धाबा या 2 बॉल मध्ये आल्या. धाबा धावफलकावरती झाल्या तर 24 धाबा धावफलकावरती. जसं साहेबांनी पारितोषिक लावलं तसे आता मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. इथे फटका आणखीन एक दमदार आहे. व्यासपीठाला सलामी देणारा, आकाशाला गवस निघालणारा आणखीन एक बिग षटकार आलाय कल्पेश जाधवच्या बॅट मधून. थँक्यू डीजे थँक्यू. धावा धावफलकावरती आल्या त्या 30 धावा धावफलकावरती. भाभीजी बोंबे यांच्याकडून आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि प्रति षटकार प्रति चौकारासाठी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खोलारे रोशनजी मस्कर साहेबांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कृष्णाजी घाटे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1100 रुपयाचं कॅश प्राइज आलं. आता विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक लागलं जात आहे. षटकार आला, आणखीन एक आला तर बाबेजी बोंबे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दरम्यान
व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल. धाव फलकावरती आपण पाहताय 31. पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहताय तिथे थोडंसं संयम दाखवलं जात होतं. खऱ्या अर्थानं जास्त काळ स्ट्राईकवरती नव्हता कल्पेश जाधव. एकच बॉल त्यानं फेस केला होता आणि त्यानंतर मात्र जसा स्ट्राईकवरती आला, जशी स्ट्राईक त्याला मिळाली तसे मोठे फटके. करण यांनी विकेट घेतली तर भावेश बोंबे यांच्याकडून 500 रुपये. पुन्हा एकदा बाहेर जाणारा बॉल. इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आणखीन एक येते. 32 धाव फलकावरती आपण पाहताय. करण या गोलंदाजाने जर का विकेट मिळवली तर भावेशजी बोंबे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील 500 आलेत. इथे मात्र अगदी आपण पाहताय क्षेत्ररक्षकानं चुकी केली. पाठीमागे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. थांबवले 2 धाब्यांसाठी. पंचांचा निर्णय इथं येतोय व्हाईट बॉल. व्हाईट +2 अशा 3 धाबा या धावफलकावरती ऍड होतील आणि धाबा आता धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 35 धाबा. सलग 3 व्हाईट बॉल टाकलेत म्हणजे व्हाईटची हॅट्रिक इथून कंप्लीट झाली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेने हा फटका लॉब केला. बॉल अगदी गॅप मधनं चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे चौका. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलंय 39 धाबा धावफलकावरती. काय सुसाटाना सुटला कल्पेश जाधव. आपण पाहताय त्याच्या बाटमधून आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाबाली आहे त्याच्या बाटमधून. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 27 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. कमालीची बॅटिंग राहिली आहे कल्पेश जाधवची. स्ट्राईक त्यानं स्वतःकडे ठेवली आहे. सोनूला त्यानं बाद केलं होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे देखील अगदी आपण पाहताय इनफिल्डला क्लिअर केला परंतु अगदी बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचलेत. एक धाव इथून कंप्लीट होती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले ते 3रं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आल्या 33. 40 धाबा धावफलकावरती आल्यात. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 12 आणि या षटकामध्ये तब्बल आल्यात त्या 26 धावा. आता कदाचित सर्वांना प्रश्न देखील पडून राहिला असेल की पहिल्या षटकामध्ये जिथे सुमित गोमारेने फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि एक विकेट त्यानं मिळवली होती, त्या सुमित गोमारेकडे 3ऱ्या षटकासाठी खऱ्या अर्थानं कर्णधार का गेले नाही हा देखील प्रश्न असेल. कारण की अगदी आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये की पहिलं षटक जो गोलंदाज चांगलं फेकत असतो त्याच्याकडे पुन्हा एकदा कर्णधार जात असतात आणि तिथून तो चांगली कामगिरी करत असतो. खऱ्या अर्थानं थोडासा दबाव बनवण्याचं काम सुमित गोमारे मैदानाच्या आतमध्ये करत होता. P1च्या पहिल्या षटकामध्ये त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्यानं मिळवली होती. म्हणजे त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर कल्पेश देखील थोडंसं दबावामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता कारण की तो चांगली बॉलिंग करत होता. परंतु तिथे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला करण आणि त्याच्या विरोधामध्ये तब्बल 26 धावा इथून बनवल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या काव्या 11 धामोते टीमकडनं. आणि जिथे खऱ्या अर्थानं पाठीमागे होती बॅटिंग करत असताना धाबा येत नव्हत्या, संघर्ष चालू होता. आता मात्र चांगली टोटल जमवली आहे 3 षटकात. इथे गोलंदाजीसाठी आपण पाहताय आता पुन्हा एकदा सुमित गोमारे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड स्पेलमध्ये 4थ्या षटकामध्ये आपण त्याला पाहू शकता. आणि पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय कल्पेश जाधवच्या विरोधामध्ये त्यानं निर्धाव टाकला. चांगला गोलंदाज आहे. लेफ्ट हँड स्विमर आपण पाहताय. चांगले बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहताय पाठीमागे एज लागली होती. इथे पायानं बॉल अडवला. तोपर्यंत अगदी एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगले राहिलेत. बॅकअपला आले होते क्षेत्ररक्षक, त्यांना पाय मध्ये केला, पायानं बॉल अडवला
आणि त्यानंतर एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. आता हेच खऱ्या अर्थानं प्रयत्न केले जातील श्री 11 गावदेवी कोलारे टीमकडनं की कमीत कमी स्ट्राईक ही इथून कल्पेश जाधवकडे कशी राहील हे देखील पाहिलं जाईल. कारण की ज्या फ्लोने तो बॅटिंग करतोय, चांगले फटकेबाजी करतोय, अगदी आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे ती अगदी 9 बॉलमध्ये 29. इथे अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर निघाला, जास्तचा बळण घेतला बॉलनं, जास्तचा अगदी आपण पाहताय टर्न प्राप्त केला आणि इथून हा व्हाईट बॉल देखील आपण पाहताय. 42 धाबा धाव फलकापती, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना सुमित गोमारेचं आतापर्यंत त्याने 2 धाबा खर्च केल्यात. इथे अगदी आपण पाहताय बॉल वरती गेलाय आणि ते क्षेत्ररक्षक आहेत, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अक्षयला इथून परतावं लागतंय. पहिला बॉल फेस करत होता अक्षय आणि पहिला बॉल फेस करत असताना त्याला इथून परतावला ते सुमित गोमारेनं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सेकंड स्पेलमध्ये देखील. आता कदाचित थोडंसं प्रश्न देखील राहिले असतील श्री 11 गावदेवी कोलारे टीमसाठी. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर का सुमित आला असता कदाचित ही धावसंख्या जी वेगानं पुढे चालली आहे ती कुठेतरी थांबली असती. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने या षटकामध्ये 2 धाबा खर्च केल्यात, एक बाईटची, एक बॅटच्या साह्यानं आणि एक विकेट पुनश्च एकदा त्याने मिळवली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ऋतिक 5व्या क्रमांकावरती. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक प्लॅनिंग नुसार खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते. सन्माननीय कृष्णाजी घाटे साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. बघा कॅश प्राइज आता वाढलं जातं. थोडंसं कमी गतीने टाकला होता, पीक केलाय, बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, चांगलं जजमेंट आणि इथून मात्र झेल कॅरी केलाय. आणखीन एक फलंदाज बाद, अक्षयला देखील ऋतिकला देखील इथून परतावं लागतंय. अगदी आपण पाहताय सुमित पुनश्च एकदा स्पेलमध्ये आल्यानंतर विकेट त्यांना मिळवल्यात या षटकामध्ये. अगदी 2 जिथे मात्र अगदी वेगानं धावत होती बॅटिंग करणारी काव्या 11 दामोते टीम, त्या वेगाला खऱ्या अर्थानं ब्रेक लावलाय. आता धाबा येणं बंद झालंय. अगदी आपण पाहताय या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत फक्त 2च धाबा खर्च केल्यात, जिथे त्यानं 5 चेंडू फेकले, एक वाईटची आली होती, एक बॅटच्या साह्याने आली होती, कल्पेश जाधवच्या बॅटमधून ती सिंगल आली होती, त्यानंतर तो नॉन सेकंडवरती राहिला, त्याला स्ट्राईकच मिळाली नाहीये. आणि हे खऱ्या अर्थानं एक प्लॅनिंग आखली आहे की जेवढे बॉल नॉन सेकंडवरती कल्पेश जाधव राहील तेवढं टीमसाठी चांगलं असेल. यावेळी फुल लेनचा हेलिकॉप्टर उडवायचा होता, मिनी हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर, डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. चांगलं स्पेल राहिलं सुमित गोमारेचं, त्याचं मात्र अगदी आपण पाहता या षटकामध्ये देखील त्यानं धाबा खर्च केला, त्या अवघ्या 2 विकेट मिळवल्या, त्या 2 कमालीची गोलंदाजी राहिली आहे सुमित गोमारेची. आपण पाहताय जबरदस्त, अगदी आपण पाहताय पुनश्च एकदा सामन्याला मॅचला युटर्न देत असताना, जिथे अगदी आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये 26 आल्या होत्या, अगदी एकंदरीत धाबा 40 झाल्या होत्या, या षटकामध्ये 2च आल्या, 42 धाबा, 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचं षटक इथून देखील बाकी असेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला इथून कल्पेश जाधव देखील पाहायला मिळेल. ज्या कल्पेश जाधवनं या धाबा बनवल्यात त्याच्या अगदी आपण पाहताय 9 बॉलमध्ये 29 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात. तोच कल्पेश जाधव आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय संभाजी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 गावदेवी कोलारे टीमकडनं. हे डिसायडर षटक आहे, टार्गेट इथून सेट केलं जाईल. किती धावसंख्येचं टार्गेट असेल, काव्या 11 दामोते टीम किती धावसंख्येचं टार्गेट इथून सेट करेल श्री 11 गावदेवी कोलारे टीमच्या अगेन्स्ट. सेट फलंदाज अगदी आपण पाहताय कल्पेश जाधव ऑन स्ट्राईक आहे, भरपूर सारा फॉर्ममध्ये कल्पेश जाधव आपण पाहताय, बरेचशा टुर्नामेंटमध्ये करताना चांगली बॅटिंग राहिली आहे कल्पेश जाधवची, ऑलराऊंडर आहे दामोते टीमचा. इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच सांगतात व्हाईट बॉल. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय जास्तचा टर्न इथे प्राप्त केला, व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव आली, धावा फलकावरती आल्या त्या 43.
पहिली सिंगल ही एक्स्ट्राच्या साह्यानं आली आहे या षटकातील. सन्माननीय कार्यसम्राट सरपंच महेशजी बिर्ले साहेबांच्या बॅनरवरती जर का एक षटकार आला तर शिवसाई ग्रुप कोल्हारे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा आता कॅश प्राइज वाढलं जात आहे. सन्माननीय कार्यसम्राट सरपंच महेशजी बिर्ले साहेबांच्या बॅनरवरती जर का षटकार आला तर शिवसाई ग्रुप कोल्हारे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुढे सकले लोअर फुलटॉस होता समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला बॉल चाललाय सीमा पार. कल्पेश जाधवचा आणखीन एक षटकार. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. 49 धावा धाव फलकावरती आल्यात. एक डॉट बॉल टाकला होता तिथे मात्र चान्स घेतला होता संभाजीनं, परंतु त्यानंतर चान्स घेतला आहे तो कल्पेशनं. ऑन साईडला ताकदीचा वापर. बॉल हवाई सबर. बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. कल्पेश जाधवच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहताय 13 बॉल आणि तब्बल 41 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो कल्पेश जाधव. या षटकातील जर पाहायला गेलं तर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक पाहायला मिळेल का? इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल होता. अगदी आपण पाहताय फुड्यामध्ये टाकला होता, परंतु बॉलमध्ये अगदी आपल्याला टर्न देखील पाहायला मिळाला. ज्यावेळी बॉल अगदी डिलिव्हर्ड झाला ना त्यावेळी थोडंसं हलकीशी हरकत करत असताना बाहेर देखील निघाला. स्विंग अँड मिस झालाय. डॉट बॉल आला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 13 बॉलमध्ये 41 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो अगदी आपण पाहताय कल्पेश जाधव. संघाची धावसंख्या 55 धावा धाव फलकावरती. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एक सिंगल धाबेतून कंप्लीट होती. 56 धावा या धाव फलकावरती आल्यात. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉप केला. लॉंग ऑफ मध्ये एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न लगेच वेगानं पलटलेत. बॉल हातातून निसटलाय. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न झाला. फेकी खराब आहे. 3 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्या. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धाबा देऊन बसली आहे श्री 11 गावदेवी कोल्हारे टीम. या 3 धाबांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचताय ते तब्बल 59 धाबा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना काव्या 11 दामोदे टीमच्या ज्या प्रकारे आपण पाहताय सुमित गोमारेने टाकलेलं पहिलं षटक 2 या धावसंख्येचं कुणी विचार देखील केला नव्हता की इतक्या धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यावेळी असा विचार केला गेला होता की अगदी एक फायटिंग टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु आता अगदी आपण पाहताना टोटल एवढी बनवली आहे की अगदी हा विनिंग टोटल स्कोर देखील होऊ शकतो. परंतु या धावसंख्येचा इथून पाठलाग श्री 11 गावदेवी कोल्हारे टीम कशा प्रकारे करणार, या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि आवाज आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कर्जत पियुष बाबरे यांचा. सन्माननीय जयवंतीजी बिर्ले यांच्याकडून कल्पेश जाधवनं ज्या 13 बॉलमध्ये 41 धाबा बनवल्या त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय.
मॅच संपल्यानंतर एक कॅश प्राइज घेऊन जायचं आहे कल्पेश जाधव आपण. आणि त्यानंतर आपण एक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय जयवंतीजी बिर्ले साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शाखा प्रमुख महेशजी आजारे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर नवनाथजी बागडे तंटामुक्ती अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते हा मुख्य सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय शंकूजी डांगरे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय जितेंद्रजी शिंगे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. जय हनुमान एक्सेल आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक बेकरे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. जय हनुमान एक्सेल आणि अष्टविनायक बेकरे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. इथून टार्गेट आपण पाहताय 60 या धावसंख्येचं टार्गेट आहे ते श्री 11 गावदेवी कोलारे टीमच्या अगेन्स्ट. आणि या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण बदल करतोय. पियुष बाबरे सर खऱ्या अर्थाने जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. कार्यसम्राट सरपंच सन्माननीय महेशजी बिर्ले साहेबांच्या बॅनरवरती जर का सत्कार आला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिवसाई ग्रुप कोल्हारे यांच्याकडून. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सुमित गोमारे आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय बंटी बागे. हे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गणेशजी गोमारे यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. पियुष सरांचा आवाज ऐकूया. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने हा कडवा आहे प्रहार. फटका सुमित गोमारेचा सीमा पार. धावा 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 1 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. दुसऱ्या बॉलवरती चौकार. 60चं टोटल टार्गेट ठेवण्यात आलेलं. 42 धावा संख्येची विध्वंसक इनिंग. कल्पेश जाधव अक्षरशः बरसलाच. वेगवान आहे चेंडू. फटकाही वेगवान आहे. ऑन साइडला खेळत असताना बॉल मिड विकेट सीमा पार. षटकार.
प्रमोद कराळे यांचं नुकताच आगमन याच ठिकाणी होता. मी प्रमोद कराळे यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 60चं टार्गेट म्हणजे प्रत्येकी षटकामागे 12. श्रीमान कृष्णाजी घाटे साहेबांच्या वतीनं षटकार हॅट्रिक अथवा चौकार हॅट्रिक तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. धावत संख्या 10 वरती आहे. 12चा आस्किंग रन रेट आहे. पवत प्रति षटकामागे 12 कुटायच्यात. आतापर्यंत 10. स्ट्रायकिंग एंडला सुमित. हाफ ट्रॅकर आहे. कट करत असताना बॅकफुटला जात पंच केला. बॉल सरळ सीमा पार. धावा 4. चौकार. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट करत आहोत. आपण टॉससाठी या. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. त्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. जयवंतजी विर्ले साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. धावत संख्या 14. पुढे येऊन खेचून मारलेला एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्हच्या पद्धतीने फटका सरळ सीमा पार. चौकार. साठ करायच्या. टार्गेट मोठे. धावा मोठ्या करायच्यात. 18 धावा. कमी गतीने टाकला. क्लीन बोल्ड. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी आंबा मारी. घेतली विकेट. परतवला फलंदाज सुमित गोमारेला. 440 ओव्हरचा मोठा धक्का बसलेला श्री 11 कोलारे टीमला. फलंदाज बाद. जयदास मुंडे यांच्या वतीनं ही विकेट जी घेतली गोलंदाज परेशने, त्याच्यासाठी जयदास मुंडे यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक. रोशन पाटील साहेबांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे गावदेवी कोलारे टीमच्या फलंदाजांना. जयदास मुंडे यांच्या वतीनं कल्पेश शाह प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक आहे आणि जो कोणी खेळाडू कॅच पकडेल या ओव्हरमध्ये त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. स्वतः आमदार साहेब आपल्या स्वतः आमदार साहेबांचे शिलेदार आपल्याच याच ग्रामपंचायतीमधील प्रथम नागरिक श्रीमान महेशजी गुरले साहेब स्वतः या सामन्याचा आनंद घेतात. प्रत्येक वेळी आम्ही सातत्याने त्यांचा उल्लेख करत आलेलो, ज्याप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये त्याने कामं केलेली आहेत, मध्ये सुशोभनीकरणाची असू द्यात किंवा डांबरमुक्त अर्थातच कॉन्क्रिटीकरण रस्ते असू द्यात, चांगली अशी कामं सरपंच साहेबांनी सातत्याने या संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेल्या. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 19 या धावसंख्येवर. गोलंदाज कल्पेश वेगवाने चेंडू ऑन साइडला टर्न करतात. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पोहोचतात. फक्त सिंगल 1 रन.
टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती. सुमित बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये कुमार मोरे आणि त्याचबरोबर समीर खेळतात. 12चं टार्गेट आतापर्यंत बनल्यात ते 20. प्रत्येक डॉट बॉलला 200. जयदाशी मुंडे यांच्या वतीनं हवे ते चेंडू, तो देखील चाललाय सरळ सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका समीरचा, देतोय धावा 6. षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आयवा कॅच पकडण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक नाही आहे तर प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. जे प्रेक्षक संपूर्ण रात्रभर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी देखील शिवसाई ग्रुप कोल्हारनं त्यांची देखील व्यवस्था करून ठेवलेली आहे. थोडीशी मेहनत त्यांना करायची आहे, जेल पकडायची आणि 200चं पारितोषिक कमवायचं. खेचून मारलेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना फाटका दमदार आहे, चाललाय सीमा पार. धावा 4. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. 1 षटकार 2 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 30 या धावसंख्येवरती. बॉलची डिमांड होते. मॅनेजमेंट टीम बॉलची व्यवस्था करा. 2 चेंडू बाकी आहेत. नवीन बॉल. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचलेली आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 60चं टार्गेट, जवळपास अर्धा पल्ला पार केलेला. या सुरुवातीची गरज होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर पॅक बॅटिंग सुमितनं केलेली सुरुवात. समीर तीच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवत असताना बॅकफुटला जात एज अँड टेकन फलंदाज बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू मिळत असताना समीर परतलाय. धक्का दुसरा लागलेला श्री 11 गावदेवी कोलारे संघाला. समीर बाद. ही विकेट घेतल्याबद्दल जयदाशी मुंडे यांच्या वतीनं कल्पेशनं विकेट घेतली. कल्पेशसाठी 500चं पारितोषिक आणि कॅच घेतली योगेशनं जेल पकडली तर योगेशसाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद जयदाशी मुंडे, आपलं मनपूर्वक आभार. श्री 11 गावदेवी कोलारे संघ इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. श्री 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. त्यांच्या वतीने देखील काहीतरी पारितोषिक ते आपण जाणून घेऊयात. आयवा कॅच पकडली. 1 बॉल नंतर त्याचं पारितोषिक आपण दिलेलं आहे कदाचित. बॅकफुटला जात अप्परकट करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज भावेश कोळंबे आलेले आहेत. डॉट बॉल. आयवा कॅच पकडलेली आहे. हे बेकरेचे खेळाडू आहेत. बेकरे गावला बिलॉंग करणारे खेळाडू ज्याने आयवा कॅच पकडली. 200चं मानकरी ठरलेले आहेत. मस्तपैकी आता चिकन पकोड्यांची व्यवस्था झालेली आहे. चतुर्थी संपलेली आहे. प्रमोद कराळे यांना विनंती की आपण स्टेजवरती या. प्रमोद कराळे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आयोजकांच्या वतीनं. श्री 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि श्री 11 या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते यांच्या वतीनं गावदेवी कोलारे संघ जर क्वालिफाय झाला तर त्यांच्यासाठी आदात वासरू त्यांच्या संघाला देण्यात येईल आणि पहिला किंवा दुसरा क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक प्लस 11 बोकड देऊन या संघाला सन्मानित करण्यात येणार आहे. जयदशी मुंडे साहेबांच्या वतीनं पारितोषिक सातत्याने लागतंय. आता नुकताच कल्पेशने जी विकेट घेतली त्याच्यासाठी 500 आणि झेल पकडली त्यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक.
श्रीमान जयेश डायरे साहेब जे या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांना सुद्धा मी जे खऱ्या अर्थाने या संघाचे या संपूर्ण स्पर्धेचे सिंहाचा वाटा उचलणारे व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. मी नेहमीच म्हणत असतो दोस्ती दुनियातील दिलदार राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, रॉयल माणूस आणि रॉयल माणसाचं रॉयल काम, ते जयेश डायरे यांना आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर भावेश बोंबे 2 स्पोर्ट्स सायकल आपल्याला देण्यात आलेली आहे. संतोषजी इसळगे यांच्या वतीनं कूलर, त्याचबरोबर या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक कार्यसम्राट सरपंच महेशजी विर्ले साहेबांचा भक्कम पाठिंबा या संपूर्ण स्पर्धेसाठी. दीपकजी गाटे, विलासजी हजारे, जयवंतजी विर्ले आणि माजी सरपंच सुखदेवजी सोनारे साहेबांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. त्याचबरोबर सचिनजी शिंगे यांचा सुद्धा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. जे सहकार्य त्यांनी आतापर्यंत आम्हाला या स्पर्धेसाठी केलेलं आहे, आपला मनपूर्वक आभार. जेल पकडण्यात आलेली आहे सागर यांच्या वतीनं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, आणि या जेलसाठी देखील जयदेश मुंडे यांच्या वतीनं सागरसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. धन्यवाद जय शेठ. विकेट मैदानाच्या बाहेर एक खऱ्या अर्थानं पारितोषिक आहे. बरेच जण मारण्याच्या अगोदर पारितोषिक लावतात, परंतु जयदेश यांचा काहीतरी वेगळा अंदाज आहे. ते पारितोषिक काम केल्याच्या नंतर देतात. मिसफील्ड झालेली आहे, बॉल सरळ सीमा पार चाललेला, धावा 4 चौकारीतून आलेला. या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवरती. आता धावफलक हळूहळू पुढे जायला सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाले आहेत. आता विजयासाठी बॉल बाकी राहिलेले ते 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची आता गरज आहे. मॅच आता 50-50 बॅलन्स झालेली आहे. काय रंगली आहे हे मॅच. 60चं टार्गेट, 42 धावसंख्येची विध्वंसक इनिंग कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आली. तुफानी बॅटिंग, तुफानी हल्ले चढवले. खास करून पहिल्या षटकापासून सुमितनं सुरुवात आपल्या संघाला करून दिली, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण 26 धावसंख्या वसूल केल्या. अंतिम ओव्हरमध्ये 17 वसूल केल्या. 60चं टोटल टार्गेट ठेवलं, परंतु सुमितनं जे स्टार्ट मिळवून दिले आपल्या संघाला, समीरने कारनामा शॉर्ट अँड स्वीट इनिंगचा केला. आतापर्यंत झाले तर 34. विजयासाठी 26 करायच्यात उर्वरित 16 चेंडूंमध्ये. रंगली ही मॅच. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज किरण मोरे यांना तुम्ही पाहता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भावेश कोळंबे. कुमार मोरे स्वस्तामध्ये बाद झाले. बॅकफुटला जाऊन फक्त डिफेन्स करत असताना क्रिकेट विथ द ब्रेन, फक्त सिंगल. सागर त्या ठिकाणी पोहोचतात. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35 वरती. विजयासाठी आणखीन 25 आता बाकी राहिलेले 15 चेंडूंमध्ये. बॉलिंग करतोय तर परेश दळवी, ज्याने आपल्या संघासाठी पहिलं षटक फेकलं. जरूर 18 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, तरी सुद्धा कर्णधारने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. 15 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 15 मध्ये 35 या धावसंख्येचा आता गरज शिल्लक आहे. श्री11 कोलारे संघासाठी. बॉलर तयार. कमी गतीने टाकला. ऑन साइडला पुल करत असताना क्षेत्ररक्षक जज करतात कॅच ड्रॉप. कॅच सुटली की मॅच सोडले. कॅच इथून सुटण्यात आलेली आहे. भावेश कोळंबे जो कधीही मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतो, त्याच भावेशची कॅच इथून ड्रॉप झालेली आहे. 1 सिंगल या बॉलवरती जरूर मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 36 या धावसंख्येवर. धावा आतापर्यंत 36 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. विजयासाठी आणखी 24. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतात. सरपंच चषक वेळे संदर्भात कॉपरेट करा प्लीज. दामोदर संघ आतापर्यंत चांगला खेळ तुम्ही केलेला, आतापर्यंत चांगलं सहकार्य तुम्ही केलेलं आहे. मॅनेजमेंट टीमच्याकडून याच सहकार्याची अपेक्षा करतात. जयदास मुंडे यांच्या वतीने या बॉलला स्टंप उडवले तर 500. वेगाने टाकलाय. अपील स्टंप समोर. रनआउटची देखील शक्यता निर्माण झालेली आहे. लेग बिफोर द स्टंप साठी अपील, त्यानंतर रनआउट साठी देखील अपील करण्यात आलेली आहे.
नॉट आउट LBWच्या स्वरूपामध्ये पंचांना कॉल केला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांना थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका बजावतील राज भोईर सर, जे टेक्निकल रूममध्ये आपल्या समवेत जॉईन होतात. विजयासाठी आत्तापर्यंत बनल्यात 36, विजयासाठी 24ची आवश्यकता. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतात. त्याचबरोबर काही सन्मान आहेत ते आपण लगेचच करून घेऊयात. प्रमोदजी कराळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात. जितेंद्रजी शिंगे यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी कराळे साहेबांचा भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. क्लोज कॉल आहे सध्या तरी आपण पाहतायत. क्लोज एन्काउंटर आहे, पंचांचा इशारा नॉट आउट. फलंदाज सेफ, रन कंप्लीट होते या बॉलवरती. एक टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 37 वरती. विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉलमध्ये आता 23. प्रमोदजी कराळे साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. गोलंदाज तयार. ले वेगवाने चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर टाकलेला महत्वपूर्ण चेंडू. इथे गोलंदाज परेश दळवीनं डॉट फेकलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 37 वरती. आता विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 बॉल 23 धावा. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती. स्वतः सरपंच साहेब या मॅचचा आनंद आपल्या या मुख्य व्यासपीठावरून घेतात, कारण त्यांच्याच ग्रामपंचायतीमधील हे दोन्ही संघ आणि त्या दोन्ही संघांसाठी साहेबांना पारितोषिक देखील लावलं. हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं तब्बल पारितोषिक ठेवण्यात आलं होतं आणि जशी मॅचची अपेक्षा सरपंच साहेब करत होते तशाच प्रकारची मॅच त्यांच्या भेटीला येत असताना भरपूर चांगली कामं सरपंच साहेबांनं या विभागामध्ये केलेल्या आहेत. एक फक्त नवनाथजी बागडे साहेब, महेशजी साहेबांना, हजारे साहेबांना फक्त एक शब्द टाकला की साहेब तुमच्या नावानं आम्हाला स्पर्धा ठेवायची आहे आणि लगेच एका शब्दामध्ये साहेब लगेच तयार झाले की माझा भक्कम पाठिंबा तुमच्या, नक्कीच माझा भक्कम साथ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधी कॉल करा, कधी आवाज द्या, सरपंच तुमच्यासाठी कधीही उभा राहण्यासाठी तयार आहे. मग ते फक्त स्पर्धेच्यासाठी नसू द्यात, इतरही काही समाजामध्ये कामं करणं असू द्यात. मी मगाशी देखील जसा उल्लेख केला की या विभागाचा सुशोभीकरण असू द्यात, त्यानंतर डांबरमुक्त करणं असू द्यात, चांगली रस्त्यांची कामं असू द्यात. या विभागामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आता तरी सध्या तरी कॉन्क्रिटीकरण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा देखील आहे आपल्या सरपंच साहेबांचा. आणि त्यांच्याच कार्याला सलाम करणारी ही स्पर्धा. गरीब जनतेचा नेता म्हणून त्या माणसाची खऱ्या अर्थानं ओळख आहे. नेहमीच गोरगरिबांच्या आखेळा धावून जाणारे हे व्यक्तिमत्व जे आज मुख्य व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला वळवत मॅचच्या दिशेने. 12 बॉल 23ची आवश्यकता. पहिला वेगवान चेंडू फेकलेला आहे 4थ्या षटकामध्ये.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हरेश आलेत. जयदेश शेठ मुंडे यांच्या वतीनं आणखीन एक चेंडू जर डॉट फेकला गोलंदाज हरेश यानं तर तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आहे. डॉट बॉल आला 11 मध्ये 23. जी सुरुवात सुमितने करून दिली ती सुरुवात थोडीशी पुढे नेली हरेशनं. त्यानंतर कुठलाच फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकू शकलेला नाहीये. कुमार स्वस्तामध्ये बाद झाले. कामानिमित्त बाहेर असल्या कारणास्तव प्रॅक्टिस पासून भरपूर खेळाडू दूर असतात. धावसंख्या 37. 11 चेंडूंमध्ये आता 23. वेगवाने चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. बाईसच्या मदतीनं 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 38 वरती. श्रीमान दिलीपजी शेळके साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहतात. आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतो. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 38. 10 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 10 मध्ये 22 धावसंख्येची आता गरज आहे. स्ट्राईक मिळाली आहे भावेश कोळंबे यांना. कदाचित हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का. श्रीमान नामदेवजी गोमारे साहेबांचं सुद्धा आगमन नुकताच होता. त्यांना विनंती स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. यावं आपण व्यासपीठावरती आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं स्वागत आहे. 10 मध्ये 22. वेगवाने बॅकफुटला जात अप्पर काढा लागलेली आहे. वरच्या बाजूला लागला चेंडू. सरळ बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4 आलाय चौका. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 42 या धावसंख्येवरती. इक्वेशन 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. पंचांचा इशारा. ऑब्जेक्शन घेण्यात आलेले गोलंदाजाच्या शैलीवरती. तिसऱ्या पंचांना कदाचित मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. ओके थँक्यू. हा बॉल चेक करायची की पंच पुढचा. हा बॉल चेक करायचा. ऑब्जेक्शन आधी आला होता त्या कारणास्तव हा चेंडू चेक करण्याची अनुमती पंचांना दिलेली आहे. किती किती रोमांचक या मॅच मध्ये. प्रत्येक क्षणाला रंग बदलते ही मॅच. कधी कोलारे गावाच्या बाजूने जाते ते कधी दामोते गावाच्या बाजूने जाते. सरपंच साहेबांना देखील उत्कंठा लागलेली नक्की संघ जिंकेल कुठला दामोते की कोलारे. या प्रमाणाची ही मॅच रंगलेली आहे. 18ची अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडूंमध्ये. या बॉलचा फेअर डिलिव्हरी हा पंचांचा इशारा येतो. नऊ बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये आता 18 धावसंख्येची गरज. रंगली आहे ही मॅच. 60चं टार्गेट 12चं आस्किंग रन रेट होतं. आता तेच रन रेट आपण पाहतो हळूहळू कमी होत असतात. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 9 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. भावेश कोळंबे सॅकिंग एंडवर. प्रत्येक षटकाराला कृष्णा शेट घाटे यांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये आता विजयासाठी 18ची गरज आहे. दिलीपजी शेळके साहेबांचं नुकताच व्यासपीठावरती आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत. राऊंड द स्टम्प्स. वेगवाने चेंडू समोर खेळलेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. पहिली वेगाने कंप्लीट केली आहे. कॉल सेकंडचा सॅकिंग एंडला डायरेक्ट थ्रो झालेला आहे. एकच रन या बॉलवर. काय थ्रो आलेला आहे सरळ लॉंग ऑफ पासून विकेट किपर एंडला. आता बॉल बाकी राहतात ते 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 8 बॉल 17 धावा. 17 बनवायच्यात 8 बॉलमध्ये. या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका. ॲज अ ओपनर सुमित आणि समीर दोन्ही स्वस्तामध्ये परतले. त्यांचं काम अखेर त्यांनी पूर्ण केलं. एकाने 18 बनवलं एकाने 11 बनवल्या. कुमारची विकेट लवकर आली. बॅकफुटवरती थोडासा संघ तिथे आला. त्यानंतर ही बनलेली पार्टनरशिप. आडवा बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. निघालाय तर रनसाठी जागा बनवतात. रनआउटची शक्यता आहे. फलंदाजीतून होते बाद. इक्वेशन आता बाकी राहतात 7 चेंडू आणि विजयासाठी करायच्यात
ते 10-17 7 बॉल आणि विजयासाठी 17 धावा. जयदेश मुंडे यांच्या वतीनं या विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज हरेश दळवीला. पाऊस पाडलेला जयदेशनं आज पूर्णपणे खेळाडूंना खुश करून दिलेलं आहे. जयेश दारे यांचा कटआउट जो तुम्ही सीमारेषेच्या नजदीक पाहतायत त्याच फ्रेमला त्याच कटआउटला जर सरळ जाऊन चेंडू धडकतोय तर रोशनजी मस्कर साहेब आणि पपेशजी विर्ले साहेब यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. म्हणजे जिथून होईल तिथून पैसा कमवण्याची संधी आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉलमध्ये 17ची गरज. महत्वपूर्ण चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झालेत बॅटर. डॉट बॉल. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज. सुरुवात हवी आहे कोलारे संघाला. 6 बॉलमध्ये 17 करायच्यात. पहिल्या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 6 बॉल. आता विजयासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. सरपंच चषकाचा आनंद तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेतात. सरपंच साहेब स्वतः या मॅचचा आनंद मुख्य व्यासपीठावरून घेतात. त्यांचेच हे सर्व शिलेदार आज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्यांचं शिलेदारानं या स्पर्धेला घडवून आणलेलं आहे. सरपंच साहेबांचं देखील स्वप्न होतं. ते स्वप्न शिवसाई ग्रुप कोलारेनं आज सत्यामध्ये उतरवलेलं आहे. जरी 4 दिवस रात्र तुमच्या समोर असतील परंतु याच 4 दिवस रात्रीला यशस्वी करण्यामागे संपूर्ण शिवसाई ग्रुपचा जवळपास 2 ते 3 महिन्यांची मेहनत आहे. एका शब्दानं साहेबांना लगेचच होकार दिला की तुम्हाला स्पर्धा ठेवायची आहे. तुम्ही नक्की ठेवा. जेव्हाही गरज लागेल तेव्हा तुमच्या हाकेला धावून येणारा हा तुमचा सामान्य जनतेचा सरपंच नेहमी उभा राहील. मग ते कामं करण्यासाठी असू द्यात किंवा या स्पर्धेसाठी असू द्यात साहेब नेहमीच उभे राहिलेले आहेत. आणि अशीच अशा अपेक्षा आपण साहेबांकडून करत आहोत की जेव्हाही गरज लागेल या ग्रामस्थांना, जेव्हाही या सामान्य जनतेला तुमची गरज लागेल तुम्ही ज्याप्रमाणे धावून आतापर्यंत आलेले तशाच प्रकारे धावून तुम्ही यापुढे देखील याल. आणि विश्वासू नेतृत्व आहे साहेबांच्या खांद्यावरती. जबाबदारी संपूर्ण ग्रामपंचायतीने टाकलेली आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती साहेबांना आतापर्यंत त्याचीच पोच पावती दिलेली आहे. आणि त्याच साहेबांच्या कार्याला सलाम करणारी ही स्पर्धा सरपंच चषक 20-25. 6 बॉल 17. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. 1 रन या बॉलवरती मिळणार नाहीये. फलंदाज बाद. जयदेश मुंडे साहेबांच्या वतीनं या विकेटसाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहील. 5 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 18 मध्ये 28चं इक्वेशन होतं. मागील जवळपास 13 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा आलेल्या आहेत. लगेचच सन्मान आपण करत आहोत. श्रीमान दिलीपजी शेळके साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही भावेश बोंबे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शेळके साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 17. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करतात क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. पाठवला चेंडू सरळ सीमा पार. धावा 6. महत्वपूर्ण षटकार. बॉल बॉल जुना 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 द्या. लास्ट ओव्हर आहे.
7 बॉल मध्ये 17 करायचे होते, त्यानंतर 6 मध्ये 17 आल्या, 5 मध्ये 17 आल्या. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. शॉर्ट बॉल सहसेने पूल करत असताना भावेश कोळंबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आपल्या फोर आर्म्स मधली पॉवर, आपल्या बायसेप मधली पॉवर आज तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आता 4 बॉल बाकी राहिलेले. 4 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावेंची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये रंगला हा सामना. अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती नवनाथ हरड आलेत. अंतिम षटक 4 बॉल 11 धावेंची गरज. गोलंदाज तयार. मागे खेळण्याचा प्रयत्न, गुडलेनचा बॉल होता, पिक करण्यापासून वाचले, दूर राहिले, विकेट येईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज नक्की बाद कुठला आहे याचीच उत्कंठा आता लागलेली आहे. विकेट मैदानाच्या बाहेर. भावेश कोळंबे परततात. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये 11ची गरज आणि या विकेटसाठी कल्पेश जाधव जे विकेट किपर होते त्यांच्यासाठी जयदेव शेठ मुंडे यांच्या वतीनं पुन्हा एकदा 100 रुपयांचं पारितोषिक. आता बॉल बाकी आहे 3 विजयासाठी 11. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणेल. 3 मध्ये 11 बनवायचे 3 बॉल मध्ये. जबरदस्त रंगली ही मॅच. तीन बॉल 11 धावा. रंगलाय हा सामना. एज लागली आहे, पाठीमागे निघाला. आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडू पोचतील का? चेस मोठी आहे, निघाले 2-2 खेळाडू. ओ गुड फिल्डिंग. एक रन किती महत्वाची या बॉल मध्ये आपल्याला सर्व काय जाणून आलेलं आहे. काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. विकास होते, विकासने आपल्या संघाचा विकास केलेला आहे. जयदेव शेठ मुंडे याच्या वतीने या सुंदर फिल्डिंग साठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. विकाससाठी हे पारितोषिक. चौकार अडवलेला विकासने शेवटपर्यंत धावला. आता इक्वेशन 2 बॉलचा खेळ बाकी राहतो. 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावेंची आवश्यकता. निर्णायक है हा चेंडू. कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. 2 बॉल 9 धावा. शॉर्ट बॉल आहे, बॉटम बॉलचा अजिबात संपर्क नाही. पाठीमागे निघाला चेंडू वेगानं. बघता बघता बॉल सीमा रेषेच्या नजदीक. लाऊड अपील पंचांकडे आणि फलंदाज बाद. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले. आणि आज चांगला चेंडू टाकल्याबद्दल पुन्हा एकदा जयदेव शेठ मुंडे यांच्या वतीनं नवनाथ साठी हे 100 रुपयांचं पारितोषिक आहे. हा जर चौकार आला असता तर 5 राहिले असते शेवटच्या बॉलवरती. या बॉलवरती जर 3 पूर्ण झाल्या असत्या तर 6 राहिले असते शेवटच्या बॉलवरती. आता 1 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. 1 चेंडूंमध्ये विजयासाठी कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. आता 1 बॉल विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एक बॉल 7 धावा. विकासनं जबरदस्त फिल्डिंग केली. त्याचबरोबर या बॉलवरती देखील सुंदर फिल्डिंग. 1 बॉलचा खेळ बाकी. 1 मध्ये विजयासाठी कंपल्सरी 7. आतमध्ये कोणी जाऊ नका याचीच विनंती आम्ही करत आहोत. ही जबाबदारी टीम कॅप्टनची असेल याची नोंद घ्या. 1 बॉलचा खेळ बाकी. 1 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. वेगवान टाकला चेंडू. लॉंग ऑफला बॉल निघाला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अंतिम बॉल वरती पकडली आहे झेल. फलंदाज देखील होतोय बाद आणि या झेल साठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक. जयदेव शेठ मुंडे यांच्या वतीने पारितोषिक. त्याचबरोबर या स्पर्धेचे श्रीमान लाडके आयोजक कार्यसम्राट सरपंच, कार्यकुशल नेतृत्व, फार कमी वयामध्ये समाजसेवामध्ये यशाची उंच शिखर गाठणारे नेतृत्व आणि तेच आपले सरपंच साहेब या स्पर्धेमधून
रजा घेत असताना खास कोणते एक मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचं विशेष मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देत आहोत. रोशनजी मस्कर आणि पप्पेशी विरले यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. आणि या कॅचसाठी देखील जयदेश शेठ मुंडे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. कृष्णाजी घाटे साहेबांच्या वतीने